नमस्कार, मी सौ अवंतिका हेमंत कदम, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अंतर्गत BEd अधिष्ठान अभ्यासक्रम आहे. त्यातील EDU 401 अध्ययनार्थी व त्याचा विकास या पाठ्यपुस्तकाचे वाचन आपण करणार आहोत. घटक 2 वाढ व विकास, अनुक्रमणिका, उद्दिष्टे, प्रास्ताविक, विषय विवेचन यामध्ये एकूण 8 घटक आहेत. 1. वाढ व विकास, अर्थ आणि स्वरूप, विकास प्रक्रियेचे स्वरूप, अनुवंश व परिस्थिती, बालकांचे अध्ययन, अर्थ व स्वरूप, विकासाच्या उपपत्ती, विकासावर परिणाम करणारे घटक, व्यक्तिभेद, विकासाची विविध क्षेत्रे, पाठाचा सारांश, पारिभाषिक शब्द, शब्दार्थ इत्यादी, क्षेत्रीय कार्य आणि अधिक वाचनासाठी पुस्तके. पाठाची उद्दिष्टे. या घटकाचे अध्ययन केल्यानंतर आपल्याला वाढ व विकास या संकल्पना आणि विकासाची तत्त्वे स्पष्ट करता येतील. विकासविषयक विविध सिद्धांत सांगता येतील. विकासावर परिणाम करणाऱ्या विविध घटकांचे स्पष्टीकरण करता येईल. विविध तज्ज्ञांनी मांडलेल्या सिद्धांतांच्या आधारे मुलांकडे घडणारा शारीरिक, बौद्धिक, मानसिक, भावनिक, सामाजिक आणि नैतिक विकास उदाहरण स्पष्ट करता येईल. विकासाबाबतच्या माहितीचा दैनंदिन अध्यापनात उपयोग करता येईल. तुमच्या विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना विकासाबाबत मार्गदर्शन करता येईल. पाठाचे प्रास्ताविक. या घटकाची मध्यवर्ती कल्पना विकास ही आहे. प्रत्येक व्यक्तीत सतत काही ना काही बदल झालेले आपण पाहतो. उंची वाढणे, वजन वाढणे अशा सारख्या विविध परिणामकारक बदलांचा समावेश वाढ या संज्ञेत होतो. तसेच व्यक्तीला अमूर्त विचार करता यायला लागतो. भावनांवर नियंत्रण ठेवता येऊ लागते. अशा गुणात्मक बदलांचा समावेश विकासात होतो. म्हणून विकास ही एक व्यापक संकल्पना आहे असे मानले जाते. व्यक्तीमध्ये जन्मपूर्व अवस्थेपासून म्हणजेच गर्भधारणेपासून व्यक्तीच्या मृत्यूपर्यंत सातत्याने पद्धतशीरपणे जे प्रगतिशील बदल होतात त्यांना विकास असे म्हणता येते. व्यक्तीच्या सातत्याने पद्धतशीरपणे जे प्रगतिशील बदल होतात त्यांना विकास असे म्हणता येतील. व्यक्तीच्या शारीरिक, बौद्धिक, भावनिक, सामाजिक, नैतिक अशा विविध अंगांचा विकास अखंडितपणे होत राहतो आणि त्यातूनच व्यक्तिजीवन फुलत राहते. व्यक्तिविकासाची दिशा व प्रमाण जैविक घटकातून निश्चित होते, परंतु त्याचबरोबर योग्य परिस्थिती, प्रशिक्षण यांचाही विकासात महत्त्वपूर्ण वाटा आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या विकासाला योग्य प्रकारे वळण देण्यासाठी शिक्षकाला विकासाची विविध अंगे, विकास विषयक सिद्धांत, विकासावर परिणाम करणारे घटक यांची माहिती असणे उपयुक्त ठरते. आपण ही सर्व माहिती या घटकातून मिळवणार आहोत. विषय विवेचन. उपघटक 1 वाढ व विकासाचा अर्थ आणि स्वरूप. वाढ म्हणजे विकासातील परिणामात्मक बदल आणि विकास म्हणजे गुणात्मक बदल हे आपण सुरुवातीला पाहिले. अर्थात वाढ आणि विकास या प्रक्रिया परस्परांसंबंधित असतात. मूल मोठे होत असताना त्यांची उंची वाढते, वजन वाढते, केस वाढतात. म्हणजेच वाढ एखाद्या विशिष्ट अंगात, अवयवात होत असताना दिसते. वाढ ही उंची, वजन ह्याप्रमाणे हाडांच्या संख्येतही होत असते. बालकांच्या हाडांची संख्या वयाच्या 13-14 वर्षापर्यंत वाढत जाते. सुरुवातीला हाडे लवचिक, ठिसूळ आणि एखाद्या स्पंजाप्रमाणे असतात. पुढे ती कठीण होत जातात. मुलांचे डोके जन्मताच मोठे असून शरीर त्या मानाने लहान असते, पण हळूहळू इतर अवयवांची वाढ त्या मानाने होत जाऊन शरीर प्रमाणबद्ध होत जाते. वाढ सतत आणि निश्चितपणे सुरू असते, पण दरवेळी ती लक्षात येत नाही, तर केव्हा तरी एकदम अनपेक्षितपणे लक्षात येते. उदाहरणार्थ दात हिरड्यातून बाहेर येणे, मूल एकदम उंच वाटणे इत्यादी. प्रत्येक प्रकारच्या वाढीला एक मर्यादा असते, त्या पलीकडे वाढ होत नाही. ही मर्यादा ही प्रत्येक व्यक्तीबाबत भिन्न असते. उदाहरणार्थ वजन हे जन्माच्या वेळी असलेल्या वजनाच्या साधारणपणे 22 पटीपर्यंत वाढते. अर्थात यात व्यक्तिमभेद असू शकतात. विकासात शारीरिक आणि मानसिक दोन्ही प्रकारच्या बदलांचा समावेश होतो. बालकांचा विकास होऊ लागल्यावर मेंदूतील पेशींची संख्या, आकार यात वाढ होते.
त्याचबरोबर आकलन, स्मृती, तर्क अशा विविध क्षमतांचा विकास शक्य होतो. म्हणून विकासात वाढ आणि सूक्ष्म आंतरिक बदल या दोन्हींचाही समावेश होतो. अगदी नवजात अर्भकाला फारच मर्यादित क्रिया करता येतात, पण विकासामुळे हळूहळू शारीरिक, भावनिक, बौद्धिक गुंतागुंतीचे वर्तन ते दाखवू शकते. हे सर्व प्रकारचे बदल घडून येण्यासाठी आवश्यक त्या आनुवंशिक सुप्त क्षमता त्यांच्यात असतात. त्या सुप्त क्षमतांचे पात्रतेत रूपांतर करणे म्हणजे आत्मवास्तवीकरण घडवून आणणे आणि ज्या परिस्थितीत व्यक्ती राहते त्या परिस्थितीशी समायोजन करण्यास व्यक्तीला सक्षम बनवणे हे विकासाचे उद्दिष्ट असते. विकास ही एक गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. अनेक प्रकारच्या रचना, कार्य त्यात निर्माण होतात. अर्थात जरी विकास सातत्याने होत असला तरी व्यक्तीतील क्षमता विकासामुळे सतत केवळ वाढत जातात असे मात्र होत नाही. विकासात्मक बदल वयाच्या सुरुवातीला फार जलद होतात, परंतु मध्यंतरीच्या काळात ते स्थिरावतात. व्यक्ती वृद्ध झाल्यावर काही बदल मंद होतात, काही ऱ्हासाच्या बदलसुद्धा होतात. म्हणजेच विकासात वाढ आणि ऱ्हास या दोन्ही परस्पर विरुद्ध प्रक्रिया समाविष्ट होतात. उपघटक 2. विकास प्रक्रियेचे स्वरूप. पक्वता व अनुभव या दोहोंच्या परिणामाने विकास होतो. विकास ही सतत चालणारी प्रक्रिया आहे, पण तिचा वेग सारखा नसतो. काही काळात विकासाचा वेग अधिक असतो तर काही काळात तो कमी असतो. शिवाय विविध क्षेत्रातील विकास वेगवेगळ्या वेळी होतो. किशोरावस्थेतील सर्जनशील कल्पनाशक्ती वेगाने विकसित पावते व कुमारावस्थेत ती परिसीमा गाठते. याउलट तर्कशक्ती सावकाश विकसित होते. पाठांतरित स्मृतिक्षमता व वस्तूंची आणि घटनांची स्मृतिक्षमता लहान वयातच विकसित होते, पण अमूर्त औपतिक बाबी स्मरणात राहण्यासाठी कुमारावस्था यावी लागते. जन्मापासून पहिली 5 वर्षे ही विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहेत. व्यक्तिमत्व, वैशिष्ट्य, सर्जनशीलता, फावल्या वेळातील उपक्रम अशा सर्व बाबींचा पाया या वयातच घातला जातो. व्यक्ती मोठेपणी जीवनात किती यशस्वीपणे समायोजन साधते ते या वयातच तिच्या दृढ झालेल्या सवयी, अभिवृत्ती व वर्तनाचे संघात यावर ठरते. फ्राईडने आपल्या उपपत्तीत या वयातील अनुभवांना फार महत्त्व दिलेले आहे. विकासाचे ध्येय अधिकाधिक चांगली व्यक्ती होणे, आपल्या सुप्त क्षमतांचा पूर्णपणे विकास करून आत्मप्रचितीचा प्रत्यय घेणे हे आहे. मॅस्लो या मानसशास्त्रज्ञांच्या मते प्रत्येक माणसाला आत्मप्रचिती गरज असते. या गरजेची पातळी इतर सर्व गरजांपेक्षा उच्च असते, पण प्रत्येक व्यक्तीचा तिच्या सुप्त क्षमतांच्या परिसीमेइतका विकास होतोच असे नाही. माणसाच्या उपजत क्षमता, त्याला मिळालेले शिक्षण, त्याला आयुष्यात येणारे ताणतणाव, त्यांच्याबद्दल समाजाच्या अपेक्षा, त्यांच्या भोवतालची परिस्थिती इत्यादी अनेक गोष्टींवर तो आपले ध्येय साध्य करू शकतो की नाही हे अवलंबून असते. एखादी व्यक्ती उच्च प्रेरित असल्यास प्रतिकूल परिस्थितीवर मात करून ती आपले इच्छित साध्य करते. जी व्यक्ती आपला विकास साधू शकत नाही, तिचे समायोजन होत नाही व तिचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन नकारात्मक होतो. व्यक्तीला मिळणारे उत्तेजन हे विकास अधिक होण्यास सहाय्यभूत ठरते. जरी विकास हा पक्वता व भोवतालची परिस्थिती यावर अवलंबून असला तरी त्या व्यक्तीच्या सुप्त क्षमतांचा पुरेपूर विकास व्हावा यासाठी उत्तेजन देऊन विकासाला चालना देता येते. ज्यावेळी एखाद्या क्षमतेचा नैसर्गिकरित्या विकास होत असतो त्या काळात उत्तेजन मिळणे आवश्यक असते. विकास ठराविक क्रमाने होतो. शारीरिक, मानसिक व भाषिक या सर्व बाबतीतील विकास विशिष्ट क्रमाने होतो असे आपल्याला आढळते. उदाहरणार्थ, चालण्यापूर्वी मूल रांगते. शब्दांचा उच्चार येण्यापूर्वी त्या एका अक्षराचा पुनरुच्चार केला जातो. वयात येईपर्यंत परलिंगी व्यक्तीबद्दल आकर्षण वाटत नाही. असा क्रमबद्ध विकास होत असल्यामुळे विकासासंबंधी अंदाज करता येतात व विकासास सहाय्यभूत होतील अशा तऱ्हेचे शैक्षणिक कार्यक्रम आखता येतात. विकासाच्या बाबतीत व्यक्तिभिन्नता आढळते. प्रत्येक व्यक्तीच्या विकासाचा वेग, विकासाचा क्रम सारखाच असतो, पण प्रत्येकाला अनुवंशाने मिळालेली वैशिष्ट्ये वेगवेगळी असतात. तसेच कोणत्याही 2 व्यक्तींच्या परिस्थिती पूर्णपणे सारखी नसते. त्यामुळे प्रत्येकाची वेगवेगळ्या क्षेत्रातील विकासाची गती भिन्न भिन्न असते. विकास स्थूलाकडून सूक्ष्माकडे होतो.
कोणतेही नवे कौशल्य शिकताना अनावश्यक हालचालीचे प्रमाण जास्त असते. हळूहळू अनावश्यक हालचालीचे प्रमाण कमी होत जाऊन विशिष्ट स्नायूंची हालचाल होते. शारीरिक, भावनिक, सामाजिक, बौद्धिक इत्यादी विविध क्षेत्रातील विकास एकाच वेळी होत असतो व एका क्षेत्रातील विकासाचा परिणाम दुसऱ्या क्षेत्रातील विकासावर होतो. ही क्षेत्रे परावलंबी आहेत. विकासाच्या विविध अवस्था आहेत. प्रत्येक अवस्थेतील विविध क्षेत्रातील विकासाची स्वतंत्र वैशिष्ट्ये असतात, म्हणून वर्तनही वैशिष्ट्यपूर्ण असतात. या ठिकाणी काही प्रश्न दिलेले आहेत, ते अभ्यासावेत. उपघटक 3 अनुवंश व परिस्थिती. अनुवंश कसा ठरतो? प्रत्येक व्यक्तीच्या ठिकाणी काही जन्मजात किंवा उपजत वैशिष्ट्ये असतात. मातापित्याकडून जी गुणवैशिष्ट्ये बालकांपर्यंत संक्रमित होतात त्याला अनुवंश असे म्हणतात. अनुवंश ही संज्ञा प्रामुख्याने जैविक अनुवंशीसाठी वापरतात. माणसाची जनन प्रक्रिया समाजावरून घेतली की मातापिता व पूर्वज यांच्याकडून बालकाकडे गुणवैशिष्ट्ये अशी संक्रमित होतात ते समजेल. पित्याची एखादी रेतपेशी ज्यावेळी मातेच्या अंडपेशीचा भेद करून तिथपर्यंत प्रवेश करते त्यावेळी नवीन जीवाची निर्मिती होते. सर्वसामान्य एका वेळी एका रेतपेशीचे एका अंडपेशीशी मिलन होते. माणसाच्या प्रत्येक पेशीमध्ये रंगसूत्राच्या 23 जोड्या असतात, म्हणजे 46 रंगसूत्रे असतात. पण रेतपेशी अंडपेशीचा भेद करून तिथपर्यंत प्रवेश करते तेव्हा रेतपेशीतून 23 रंगसूत्रे बाहेर पडतात व त्याचवेळी अंडपेशीतील अंतःकोंबही फुटतो. त्यातूनही 23 रंगसूत्रे बाहेर पडतात. 46 रंगसूत्रे एकत्र येऊन फलित पेशी तयार होते व नवजीवाची सुरुवात होते. रंगसूत्रांमध्ये असंख्य सूक्ष्मकण असतात, त्यांना रंगमणी म्हणतात. अतिशय शक्तिशाली सूक्ष्मदर्शक यंत्रातून रंगमणी दिसू शकतात. प्रत्येक रंगसूत्रात सुमारे 20,000 रंगमणी असतात, म्हणजे एका पेशीत सुमारे 10 लाख रंगमणी असतात. या रंगमण्यांचीही जोड्या असतात. या रंगमण्यांद्वारे मातापित्याकडून व पूर्वजांकडून आलेली गुणवैशिष्ट्ये बालकात संक्रमित होतात. रंगमणीच अनुवंशाचे वाहक असतात. मातापित्याकडून एकत्र आलेले रंगसूत्रावरील असंख्य रंगमण्यांपैकी कोणत्या रंगमण्यांच्या जोड्या जमतील यावरून त्या व्यक्तीच्या गुणवैशिष्ट्ये ठरतात. त्यामुळे ज्यावेळी फलित पेशी तयार होते त्याचवेळी नव्या जीवाची अनुवंश निश्चित होतो. फलित पेशीचे वाढ खूपच जलद गतीने होते. एका पेशीच्या 2, 2च्या 4, 4च्या 8 याप्रमाणे पेशी वाढत जातात व प्रत्येक मूळ फलित पेशीतील रंगसूत्रे व रंगमणी संक्रमित होतात. पेशींची वाढ होतानाच विविध अवयवांसाठी लागणारे वेगवेगळ्या पेशी निर्माण होतात व विविध अवयवांची निर्मिती होते. माता व पिता या दोघांच्या जननपेशीत 23 रंगसूत्र असतात. पित्याच्या काही रेतपेशींमध्ये मात्र एक आखूड रंगसूत्र असते. बाकी पूर्ण लांबीची रंगसूत्रे असतात. पूर्ण लांबीच्या या रंगसूत्रास X रंगसूत्र व लहान असते त्यास Y रंगसूत्र म्हणतात. मातेच्या पेशीतून बाहेर पडलेली 23 रंगसूत्रे हे सर्व X जातीचे असतात. त्यामुळे लिंग ठरवणाऱ्या रंगसूत्रातील जोडीला XX रंगसूत्र म्हणतात. जर रेतपेशीतील X व अंडपेशीतील X रंगसूत्राचा संयोग झाला तर होणारे बालक मुलगी असते. रेतपेशीतील Y व अंडपेशीतील X रंगसूत्राचा संयोग झाला तर अपत्य मुलगा असतो. जरी पित्याच्या 23 रंगसूत्रांद्वारे व मातेच्या 23 रंगसूत्राद्वारे जीवनिर्मिती होते तरी का पित्याच्या सर्व गुणांचा अनुवंश सारखा असत नाही. याचे कारण म्हणजे प्रत्येक मुलाला आपल्या मातेचे व पित्याचे अर्धे रंगमणीच अनुवंशाने मिळतात. शिवाय रंगमण्यांचे संयोगही विविध प्रकारे होते, म्हणून सख्ख्या भावंडांमध्येही भेद असणे अपरिहार्य असते. अनुवंशाचे महत्त्व. जीवधारणा होते त्यावेळीच अनुवंश ठरतो. अनुवंश विकासाची मर्यादा ठरवितात. जन्मपूर्व परिस्थिती व जन्मानंतरची परिस्थिती अनुकूल असेल व व्यक्तीला प्रगतीची संपादनाची उच्च प्रेरणा असेल तर तिच्या सुप्त क्षमतांचा विकास अनुवंशाने ठरवून तिला दिल्याने मर्यादेपर्यंतच होतो.
ह्या मर्यादेच्या पलीकडे व्यक्तीचा विकास होऊ शकत नाही. ह्या बाबतीत एक महत्त्वाची गोष्ट ध्यानात ठेवणे आवश्यक आहे, ती म्हणजे निसर्गाने ठरवलेली मर्यादा व्यक्ती क्वचितच गाठते, बहुधा नाहीच. अनुवंशाबाबतची दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणती गुणवैशिष्ट्ये नवजीवास मिळणार हे केवळ योगायोगाने ठरते. कोणत्या रंगमणीचा संयोग कोणत्या रंगमण्यांशी व्हावा यावर माणसाचे नियंत्रण नाही. नवीन बालकाचे लिंगही गर्भधारणा होते तेव्हाच ठरते. अनुवंशाने संक्रमित होणारी गुणवैशिष्ट्ये. अनुवंशाने कोणते गुणवैशिष्ट्ये संक्रमित होतात हे शोधण्यासाठी केलेल्या अभ्यासावरून पुढील निष्कर्ष निघतात. बरीच शारीरिक गुणवैशिष्ट्ये अनुवंशाने ठरतात. शरीराची ठेवण, उंची, वर्ण, डोळ्यांचा रंग, केसांचा कुरळेपणा इत्यादी अनुवंशाने ठरतात. शिवाय शारीरिक वाढीची लक्षणेही अनुवंशाने ठरतात. बुद्धिमत्ता ठरविण्यात अनुवंशाचा मोठा वाटा आहे. व्यक्तिमत्वातील प्रकृती स्वाभाविक गुणवैशिष्ट्यांबाबतीत अनुवंशाचा प्रभाव जास्त असतो. क्रियाशील, अक्रियाशील, विचारी यासारखी गुणवैशिष्ट्ये अनुवंशाने ठरतात. क्रियाशीलता, अवधान, चिकाटी, संतापीपणा, भावनाविश्वता, सामाजिक इत्यादी प्रकृती स्वाभाविक गुणवैशिष्ट्ये अनुवंशाने ठरतात. सदोष रंगमण्यांमुळे काही शारीरिक व मानसिक विकृतीही संक्रमित होतात. या ठिकाणी काही प्रश्न दिलेले आहेत, ते आपण अभ्यासायचे आहेत. परिस्थितीचा व्यक्तिविकासावर होणारा परिणाम. रंगमण्यांखेरीज ज्या ज्या घटकांचा व्यक्तीवर परिणाम होतो त्या सर्वांचा समावेश परिस्थितीत होतो. अनुवंशामुळे प्राप्त झालेल्या सुप्त क्षमतांचा विकास होणे किंवा न होणे हे परिस्थिती अनुकूल किंवा प्रतिकूल यावर अवलंबून असते. परिस्थिती, जन्मपूर्व परिस्थिती व जन्मानंतरची परिस्थिती असे दोन विभाग करता येतील. जन्मपूर्व परिस्थितीत म्हणजे जीव मातेच्या गर्भात असताना असलेली परिस्थिती. पोटात गर्भ असताना मातेला पुरेसा व सकस आहार मिळणे आवश्यक असते. तसा आहार न मिळाल्यास मातेचे कुपोषण होते व पर्यायाने बालकाचेही. कुपोषणामुळे बाळाचे वजन जन्मताच फार कमी असते. त्यांच्या मेंदूचा विकासही पुरेसा झालेला नसतो व असे बालक आजाराला बळी पडते. मातेला जर कांजण्या, कावीळ यासारखे रोग झाले तर त्यापासून गर्भाला इजा पोचते. मातेला मादक द्रव्यांचे सेवन करण्याचे व्यसन असेल तर त्याचाही गर्भावर विपरीत परिणाम होतो. मूल जन्मतः कमी वजनाचे असते, त्याचा विकास मंद गतीने होतो व त्याला श्वसनास त्रास होतो. मातेला काळज्या, चिंता, कसला तरी मानसिक धक्का यांसारखा त्रास फार काळ झाला तर लवकर प्रसूती होते. मूल अति चळवळे, चिडके व रडके होते. ते मूल दूध पिताना त्रास देते व त्याचे पोट एकसारखे बिघडते. त्याला नीट झोपही येत नाही. जन्माच्या वेळची परिस्थिती. जन्मल्याबरोबर बालकास पुरेसा प्राणवायू मिळाला नाही तर त्याच्या केंद्रीय मज्जासंस्थेला प्राणवायू मिळत नाही व काही पेशी मरतात. त्यामुळे बालकात शारीरिक व मानसिक दोष निर्माण होतात. हातापायांना अर्धांग होतो. बोलणे शिकण्यास अडचण येते. हालचालीत दोष निर्माण होतो. जन्मानंतरची परिस्थिती. जन्मानंतर पहिली काही वर्षे बालकाचा परिसर म्हणजे बालकाचे घर असते. मूल मोठे झाले की त्याच्या परिसरात शाळा व समाज येतो. घर, शैशवावस्था व किशोरावस्थेतील पहिली काही वर्षे ही विकासाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची असतात. या वयातील मुलांचा विकास घडवून आणण्याच्या दृष्टीने घरच महत्त्वाचे असते. घरातील वातावरण, घरात मुलांना कशा प्रकारची वागणूक मिळते यावर त्यांचा विकास अवलंबून असतो. घरात मुलांचा स्वीकार आनंदाने केला तर मुलाला सुरक्षित वाटते. अगदी लहान मुलांनाही मोठ्या माणसांच्या स्पर्शातून आपला स्वीकार होतो आहे असे की नाही ते कळते. लहान बाळांना जवळ घेणे, त्यांना थोपटवणे, पोटाशी धरणे या क्रियाही मुलांचे स्वास्थ्य व समाधान या दृष्टीने महत्त्वाच्या असतात. मुलांना प्रेमाने जवळ न घेणे, त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे, अशा वागण्याने दूध न पिणे, दूध ओकणे, मलावरोध करणे इत्यादी कृतीतून लहान मुले नकारात्मक भावना दाखवतात. मोठेपणी ही मुले भावनारहित, बेपर्वा, कुणावर प्रेम न करणारी अशी होतात. कोणत्याही वयातील मुलांना
वळण न लावताना पालक कशा तऱ्हेने मुलांशी वागतात यावर मुलांची गुणवैशिष्ट्ये ठरतात. अति कडक शिस्त किंवा अजिबातच शिस्त नाही, या दोन्ही टोकांच्या भूमिका घातक ठरतात. कडक शिस्तीमुळे मुले आक्रमक प्रवृत्तीची होतात. शिस्तीच्या जोडीला आईची अनावस्था किंवा दुर्लक्ष असेल तर आक्रमकता वाढीसच लागते. शिस्तीच्या बाबतीत सुवर्णमध्य साधल्यास मुलांचा भावनिक व सामाजिक विकास योग्य तऱ्हेने होतो. मुले इतर समवयस्करांशी सहकार्याने, मित्रत्वाने वागायला शिकतात. दुराग्रही नसतात. स्वतंत्रपणे व स्वयंप्रेरणेने काम करतात व त्यांच्यात सर्जनशीलता दिसून येते. घरात आईवडिलांमध्ये व पालक आणि मुले यांच्यामध्ये प्रेमभावना असेल तर मुले उपक्रमशील व आत्मविश्वासू होतात. त्यांच्यात सुरक्षिततेची व प्रेमाची भावना निर्माण होते. मुलांना वळण लावताना शारीरिक शिक्षा करणे ही अयोग्यच असते. जर पालक व मुले यांचे प्रेमाचे संबंध असतील तर मुलगा वडिलांचे व मुलगी आईचे अनुकरण करते. मुले आपल्या पालकांप्रमाणे वागायला शिकतात. यातून मुले सद्विवेक बुद्धीने वागायला शिकतात. वयानुरूप प्रत्येक मुलाने किंवा मुलीने शिकावे, काही क्रियांवर प्रभुत्व मिळवावे, कौशल्य संपादन करावे अशी भोवतालच्या व्यक्तीची अपेक्षा असते. मुलांनाही संपादन केल्याचा आनंद मिळतो व यश मिळाल्याने आत्मविश्वास वाढतो. वयानुरूप मुलांनी संपादन करावे यासाठी त्यांना उत्तेजन देणे, संधी देणे, विश्वास देणे हे पालकांचे महत्त्वाचे काम असते. सामाजिक, भावनिक व बौद्धिक विकासाचा पाया घरातच घातला जातो. प्रेम, स्वीकार व संपादन ही मुलांच्या आनंदाची त्रिसूत्री आहेत. शाळा घराप्रमाणे व्यक्तिविषय विकासात शाळेचाही मोठा वाटा आहे. शाळेत वातावरण, अभ्यासक्रम, शिकविण्याच्या पद्धती, शिक्षक व मुले यातील संबंध व मुलांमधील परस्पर संबंध या सर्वांचा परिणाम व्यक्तीच्या विविध क्षमतांचा विकासावर होतो. विद्यार्थ्यांच्या क्षमता, गरजा व विकासावस्था ध्यानात घेऊन अभ्यासक्रमाची आखणी करणे आवश्यक असते. विविध विषयांच्या अभ्यासातून ज्ञान, कौशल्ये मिळावे व चांगल्या अभिवृत्ती निर्माण व्हाव्यात हा हेतू असतो. विद्यार्थ्यांच्या विविध क्षमतांचा विकास होण्यास व प्रगतीस वाव मिळाल्यास मुलांना शाळेत जाणे ही शिक्षा वाटणार नाही. आपल्याला अभ्यास यावा, आपले काम चांगले व्हावे असे प्रत्येकाला वाटते. संपादन होणे, अपयश टाळणे ह्यामुळे व्यक्तीचा भावनिक व त्याबरोबर सामाजिक व बौद्धिक विकास होतो. अध्यापन करताना विद्यार्थ्यांच्या कृतीला, विचाराला भरपूर वाव दिल्यास, घोकमपट्टीपेक्षा आकलनावर भर दिल्यास, विविध शैक्षणिक साधनांचा व विविध अध्यापन पद्धतींचा वापर केल्यास शाळेकडे बघण्याचा मुलांचा दृष्टिकोन बदलतो. मुलांना शाळेतील कार्यक्रम आवडू लागतात व मुले त्यात आनंदाने सहभागी होतात. शिक्षकांच्या व्यक्तिमत्वाचाही मुलांच्या विकासावर परिणाम होतो. शिक्षक मुलांशी सहानुभूतीने वागणारा, मुलांच्या समस्या जाणून घेणारा, निपक्षपातीपणाने वागणारा, आपला विषय चांगल्या तऱ्हेने समजावून सांगणारा असणे आवश्यक आहे. असा शिक्षक मुलांना प्रेम, उत्तेजन व प्रेरणा देऊ शकतो. ज्ञानाची आवड निर्माण करू शकतो. शिक्षकांच्या मुलांबद्दलच्या अपेक्षाही महत्त्वाच्या असतात. अमुक मुले सावकाशच शिकणार असा त्याचा ग्रह असेल तर मुलांनाही आपली कुवतच कमी तेव्हा कशाला प्रयत्न करा असे वाटू लागते. या उलट ज्या मुलांबद्दल शिक्षकांच्या अपेक्षा जास्त असतात ती मुले अधिकच प्रयत्न करतात. शाळेत मुलांना हर तऱ्हेची भीती वाटते. उदाहरणार्थ वाईट शेरे, शिक्षा, अपयश इत्यादी. सतत अपयश मिळाले तर शिकण्याची इच्छा मारली जाते. शाळेत शिस्तीवर धारेवर धरले गेले तर मुले स्वतःचे विचार प्रामाणिकपणे मांडू शकत नाही. काहींना लहान वयातच नापासाचा शिक्का मारला जातो. अशा वातावरणाचा मुलांवर ताण पडतो व मुलांचे कायमचे नुकसान होते. मुलांचा शाळेतील बराचसा वेळ समवयस्कांबरोबर जातो. समवयस्कांनी आपला स्वीकार करावा, आपल्याशी प्रेमाने वागावे, आपली कुचेष्टा करू नये असे प्रत्येकाला वाटते. समवयस्कांनी स्वीकार केला तर त्यांच्याबरोबर केलेल्या कामामधून सहकार्य, स्पर्धा, जबाबदारी अंगावर घेणे, जबाबदारीने काम करणे, विविध खेळ खेळणे, अभ्यासात प्रगती करणे अशा अनेक गोष्टी मुले शिकतात. या उलट समवयस्क आपली हेटाळणी
करतात, आपण त्यांना आवडत नाही असे ते जर मुलांना वाटले तर ती आक्रमक वृत्तीने वागतात किंवा अतिशय चिंतातूर होतात. समाज, घर व शाळा ह्या समाजातीलच संस्था आहेत. त्यामुळे समाजाच्या अपेक्षांप्रमाणेच घर व शाळा मुलांवर संस्कार करतात. याशिवाय समाजातील चालीरीती, रूढी, परंपरा, वाङ्मय, मूल्ये इत्यादीही व्यक्तिविकासावर परिणाम करतात. यांना सांस्कृतिक परिणाम किंवा सामाजिक वारसा म्हणतात. समाजाची आर्थिक स्थिती, राजकीय स्थिती, औद्योगिकदृष्ट्या समाज प्रगत की अप्रगत, शहरी भागातील समाज की ग्रामीण भागातील ह्या सर्वांचा व्यक्तीच्या विकासावर अनुकूल व प्रतिकूल परिणाम होतो. ज्या समाजात आर्थिक सुबत्ता असते, जो समाज औद्योगिकदृष्ट्या प्रगत असतो, तेथील लोकांचे राहणीमान उंचावते. पोषक आहार मिळत असल्यामुळे शरीर प्रकृती चांगली राहते. जीवनात विविध साधनांचा वापर होतो. विविध प्रकारच्या समृद्ध अनुभवांचा फायदा तेथील मुलांना मिळतो. साहजिक शारीरिक व बौद्धिक विकास जास्त होतो. ग्रामीण व शहरी भागातील व्यक्तिविकासातही भिन्नता दिसते. शहरी भागातील व्यक्तींनाही सामान्यपणे वेगवेगळ्या बाबतीतील शिक्षणाच्या बऱ्याच सुविधा, संधी उपलब्ध असतात. विविध प्रकारचे अनुभव त्यांना मिळतात. विकास घडायला अनुकूल वातावरण मिळते. या उलट ग्रामीण भागातील व्यक्तींची स्थिती असते, विविध प्रकारचे अनुभव किंवा मानसिक चेतक मिळत नाही. त्यामुळे तेथील व्यक्तींना आपल्यात काही क्षमता आहेत याचीच जाणीव होत नाही, तर मग त्यांचा विकास दूरच. देशातील राजकीय स्थितीचाही व्यक्तीच्या विकासावर परिणाम होतो. ज्या देशात भांडवलशाही आहे तेथे आर्थिक विषमता मोठ्या प्रमाणावर आहे. अशा देशांमध्ये अतिश्रीमंत, मध्यमवर्गीय व दरिद्री असे वर्ग आढळतात. अशा देशात श्रीमंत समाजाची मूल्ये त्यांच्या स्वतःच्या मुलांबद्दलच्या अपेक्षा मध्यमवर्गीय समाजापेक्षा निराळ्या असतात. मध्यमवर्गीय औपचारिक शिक्षणाला जास्त महत्त्व देतात. दरिद्री समाज सगळ्याच सुविधांपासून वंचित असतो. या वर्गातील व्यक्तींच्या अन्न, वस्त्र, निवारा ह्या प्राथमिक गरजांची पूर्तताही होत नाही. या थरातील मोठी माणसेही व्यसनाधीन असतात. मारामारी, शिवीगाळ नित्याचीच असते. त्यामुळे मुलांचे वर्तनही त्याच प्रकारचे असते. ज्या ठिकाणी साम्यवादी सरकार असते तेथे व्यक्तीला आपण भावी जीवनात काय करायचे हे ठरविण्याचे स्वातंत्र्य नाही. सरकार मुलांचे भवितव्य ठरवते. सरकारविरुद्ध काहीही बोलणे किंवा करणे हे अशक्यच असते. त्यामुळे व्यक्तीच्या कोणत्या क्षमतांचा विकास करायचा हे सरकार ठरवते. जेथे लोकशाही मूल्यांवर श्रद्धा ठेवणाऱ्या संस्था असतात, जेथे आधुनिकता असते, तरुणांनी स्वतंत्रपणे विचार करायला अशी अपेक्षा असते, तेथील तरुणांमध्ये परमसहिष्णुता, अनाग्रही वृत्ती, संयम इत्यादी गुण दिसतात. ज्या समाजात हुकुमशाही व धार्मिक कडवे नेतृत्व असते तेथे तरुणांमध्ये धार्मिक असहिष्णुता आढळते. ज्या समाजात अनिष्ट रूढी, परंपरा, अंधश्रद्धा यांचा पगडा असतो तेथेही काही व्यक्तींच्या सुप्त क्षमतांच्या विकासात वाव मिळत नाही. भारतात अनेक शतके रूढी व जातीसंस्था यांचा फार पगडा असल्यामुळे स्त्रियांच्या कितीतरी पिढ्या व दलित वर्गाच्या कितीतरी पिढ्या मागासलेल्या राहिल्या. हळूहळू समाजात या बाबतीत बदल होत आहे, पण अजून अनेक भागात स्त्रिया व दलित वर्ग मागासलेला आहे. या ठिकाणी काही प्रश्न दिलेले आहेत, ते आपण अभ्यासायचे आहेत. पुढील मुद्दा आहे व्यक्तिविकासात अनुवंश व परिस्थिती यांची भूमिका. व्यक्तिविकासात अनुवंश महत्त्वाचा की परिस्थिती महत्त्वाची असा वाद घालणे किती निरर्थक आहे हे मागील घटकांमध्ये चर्चेवरून ध्यानात येईल. व्यक्तिविकासात केवळ अनुवंशच महत्त्वाचा किंवा परिस्थितीच महत्त्वाची अशा टोकाच्या भूमिका गैर आहेत. अनुवंशिक घटक व परिस्थिती दोन्हीही बाबी व्यक्तिविकासाच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत. याबद्दल बहुसंख्य मानसशास्त्रज्ञांचे एक मत आहे. काही बाबतीत उदाहरणार्थ चालायला शिकणे, जैविक घटक अधिक महत्त्वाचे आहेत, तर काही बाबतीत उदाहरणार्थ वाचायला शिकणे यात परिस्थितीजन्य घटक महत्त्वाचे आहेत. मूल केव्हा बोलायला लागले हे मुख्यतः त्याच्या शारीरिक पक्वतेवर, जी अनुवंशिकतेने ठरते त्यावर अवलंबून राहील, पण त्यातही अनुभवाचा परिणाम असतोच. घरातील माणसे त्यांच्याशी किती बोलतात, त्यांच्या बोलण्याच्या प्रयत्नांना
किती प्रोत्साहन देतात यावरही ते बालक केव्हा बोलू लागेल ते अवलंबून असते. सामाजिक जीवनात आवश्यक असलेली सहकार्य, सहिष्णुता इत्यादी गुणवैशिष्ट्ये परिस्थितीतून येणाऱ्या अनुभवांवरच अवलंबून असतात. बालकाच्या जन्मापासून त्यांची जन्मजात वैशिष्ट्ये व परिस्थिती यांची आंतरक्रिया सुरू होते व ह्या आंतरक्रियेच्या परिणामातून व्यक्तीची गुणवैशिष्ट्ये ठरतात. त्यामुळे त्यात नेमका अनुवंशाचा वाटा किती व नेमका परिस्थितीचा वाटा किती हे ठरविणे अत्यंत अवघड आहे व अयोग्यही आहे. समजा एखादी व्यक्ती सध्या आक्रमक प्रवृत्तीची आहे. ती अशी का झाली असावी? त्या व्यक्तीची उपजत प्रवृत्ती क्रियाशील व आक्रमक असेल व लहान वयात समवयस्कांबरोबर वागताना इतर मुलांना ढकलणे, त्यांच्या हाताळतील खेळ वस्तू हिसकावून घेणे, आपला हट्ट पुरवून घेणे यात त्याला यश आले असेल. असे यश त्याच्या आक्रमक प्रवृत्तीला प्रबलन ठरते. अशा तऱ्हेचे सतत प्रबलन मिळाल्यामुळे ती व्यक्ती आक्रमक बनते, स्वभावाची बनते. अनुभवातून त्याच्या आक्रमक प्रवृत्तीला यश मिळाले नसेल तर आक्रमकतेचा विकास झाला नसता. व्यक्तीच्या उपजत क्षमतांच्या किंवा गुणवैशिष्ट्यांच्या विकासास योग्य संधी व प्रोत्साहन मिळाले तर त्याचा विकास होतो. व्यक्ती विकासात आनुवंशिक गुणवैशिष्ट्ये, योग्य परिस्थिती या दोहोंचाही परिणाम आढळून येतो. सामाजिक अनुवंश. एखादी समाजाची जी संस्कृती त्याचा सामाजिक अनुवंश असे म्हणतात. रीतिरिवाज, परंपरा, वागण्याच्या व राहण्याच्या पद्धती, भाषा, वाङ्मय, तत्त्वज्ञान, मूल्ये यातून मागच्या अनेक पिढ्यांची संस्कृती पुढील पिढीकडे संक्रमित होते. हा सांस्कृतिक वारसा म्हणजे सामाजिक अनुवंश. हा वारसा जैविक अनुवंशापेक्षा निराळा आहे. ज्या समाजात व्यक्ती राहते त्या समाजातील चालीरीती, भाषा, परंपरा व्यक्ती शिकत असते. घर, शाळा, धार्मिक व सामाजिक संस्था इत्यादी समाजाचे विविध घटक हा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवतात. समाज शिक्षा, बक्षिसे, प्रबलन याद्वारे रीती परंपरा पुढील पिढीला शिकवतो. ज्या समाजात व्यक्ती राहते व वावरते त्या समाजातील अपेक्षेप्रमाणे व्यक्ती वागते. स्वतःचा पोशाख, भाषा, विचार इत्यादी समाजमान्य ठेवण्याचा प्रयत्न करते. प्रत्येक समाजाची संस्कृती वेगवेगळी असते. एका समाजास मान्य असलेले वर्तन दुसऱ्या समाजास मान्य असेलच असे नाही. प्रत्येक पुढची पिढी जशी समाजाची परंपरा, संस्कृती शिकते तशीच त्यात भरही घालते. ज्ञानात व माहितीत वाढ, वाचन, त्यावर स्वतःचा विचार, प्रवास, अन्य व्यक्तींच्या कार्याची माहिती, परकीयांचा सहवास अशा अनेक कारणांमुळे राहणीत, आचरणात व विचारात बदल होतो. नवीन शोध लागल्यामुळे नवनवीन साधनांचा वापरही समाजात होऊ लागतो. त्यामुळे संस्कृतीत स्थिर राहत नाही. शिवाय समाजातील काही व्यक्ती समाजातील अनिष्ट व कालबाह्य चालीरीतींविरुद्ध आवाज उठवतात व समाजाच्या विचारात बदल घडवून आणतात. सामाजिक अनुवंश व सामाजिक बदल यात सतत क्रिया व प्रतिक्रिया चालू असते. एखाद्या समाजात एखाद्या काळात सामाजिक अनुवंशाचा पगडा जास्त दिसतो तर दुसऱ्या काळात सामाजिक बदलांचा कमी पगडा झालेला दिसतो. या ठिकाणी यावर आधारित प्रश्न दिलेले आहेत ते आपण अभ्यासायचे आहेत. धन्यवाद.